लव्ह मॅरेज केले ना म्हणून ही वेळ आली माझ्यावर. शिवून कपडे घालावे लागलेत आता मला. असंच ऐकायचं होतं ना तुम्हाला, पण असं कधी होणारच नाही आहे. 1-1 किलो वाढत चाललं आहे माझं, म्हणून टिपा उसत होते आणि एक्स्ट्राची टिप उसवली तेच नीट करत होते. पहिले तर आंघोळ करून घेतली आणि नंतर स्वयंपाकाला लागून गेले. एक साईडला ना चहा ठेवला आणि इकडे भाजीची तयारी करत होते. पहिले तर लाडूला चहा पाव दिला आणि मग मी भाजी बनवायला लागले. आज मी मसूरची डाळ बनवणार होते. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. एक मीडियम साईजचा कांदा घेतला, लसूण आणि कोथिंबीर एकत्रच कुटून घेतली. त्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय केलं, कांदा पण फ्राय केला आणि मी पहिलेच ना डाळ भिजत घातलेली होती ती त्याच्यामध्ये टाकून दिली. डाळ शिजती तोपर्यंत कपडे वगैरे धुवून घेतले आणि मी काम करते आणि लाडू शांत बसन असं कधी होऊ शकत नाही. लाडूने लगेच कुठं नाही केलं आणि स्वतःच्या हातानेच पाहायला लागून घेतलं. आता पुढे ऐक तू काय म्हणतोय ते. कुणी मारलं तुला? कुणी? हाताने? हाताने मारलं आणि हाताने रक्त आणलं का? बर, मारायचं त्याला? कसं मारू? हात सापडला होता का तिकडे? असं का? बर 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 बर. असं का? बरं ठीक आहे, सॉरी म्हणायला सांग त्याला. म्हण त्याला सॉरी म्हण मला. दे मी सांगते. ए हात सॉरी म्हण लाडूला, सॉरी म्हण. ते कान पकड लाडूचा. पकड कान लाडूचा. हा सॉरी म्हणलं तुझा हात तुला. आमच्याकडे असंच असतं, स्वतःच्या हाताने जरी लागलं ना तर आम्ही त्याला सॉरी म्हणायला लागतो.